नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण ब्लाऊज वर्क बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथं साहित्य घेतलेलं आहे. आणखी डिझाईन आपण ट्रेस करून घेतलेले आहे. डिझाईन कसं ट्रेसिंग करायचे त्याचे माझे व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणखी ट्रेसिंग कसं करायचं ते बघू शकता. तर इथं मी कट पाईप घेतलेले आहेत गोल्डन आणखी सिल्वर. त्यानंतर जरदोजी घेतलेले आहे. त्यानंतर 1 तारची निडल आणखी 2 तारची निडल. पॉलिस्टर थ्रेड घ्यायची आहे आपल्याला. तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. तर चला आपल्याला सुरुवात करायचं आहे. कशा पद्धतीने हे वर्क करायचं आहे ते बघूया. इथं मी जरदोजी घेतलेले आहे, आणखी 1 तारची निडल घेतलेली आहे. जरदोजी जी आहे ती आपल्याला 1/2 इंचाची कट करायची आहे. तुम्ही अंदाजेही कट करू शकता. जर अंदाजे आपल्याला कट करता येत नसेल तर तुम्ही 1/2 इंचाची जी जरदोजी आहे ती कट करू शकता. अशा प्रकारे आपल्याला जरदोजी जी आहे ती कट करून घ्यायची आहे बॅक चेनसाठी. तर इथं जे आहे ते आपण वर्क सुरू केलेलं आहे. बॅक चेनसाठी जरदोजीची आपल्याला जरदोजी घ्यायची आहे आणि एक जरदोजी आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरी जी जरदोजी आहे ती परत घ्यायची आहे. ती मधोमध आपल्याला एक एक्स्ट्रा टाका टाकायचा आहे. परत बॅक जायचं आहे. त्या जरदोजीच्या मधोमध परत एक एक्स्ट्रा टाका टाकायचा आहे. परत त्यामध्ये जरदोजी टाकायची आहे. परत आपल्याला पुढे यायचं आहे. परत एक एक्स्ट्रा टाका टाकायचा आहे. परत मधोमध पाठीमागं जायचं आहे. आणखी एक एक्स्ट्रा टाका टाकून परत त्यामध्ये जरदोजी टाकायची आहे. बॅक चेन स्टिच कशी करायची त्याचा व्हिडिओ अवेलेबल आहे आपल्या फ्री आरी क्लासमध्ये. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे प्लेलिस्टची. तिथं जाऊन तुम्ही बॅक चेन स्टिच कशा पद्धतीनं करायचं ते बघू शकता. तर सगळे जे वर्क आहेत ते याच पद्धतीनं आपल्याला करायचे आहेत. जरदोजी असू दे किंवा शुगर बीड्स, कट पाईप सगळे आपल्याला याच पद्धतीनं बॅक चेन स्टिच करायचे. खूप छान आणि सुंदर दिसते. तुम्ही बॉर्डरमध्येही यूज करू शकता, स्लीवसाठीही यूज करू शकता. तर हीच बॉर्डर आज जी आपण करणार आहे तीच बॉर्डर आपण स्लीवसाठी पण यूज करू शकतो. तसेच मध्ये मध्ये आपण बुट्टे टाकण्यासाठीही यूज करू शकतो. तर असेच आपण ब्लाऊजचे वर्कचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आणखी आपल्याला कोणते व्हिडिओ हवे असतील, कोणती वर्क करून हवे असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. काही शंका असतील वर्क करताना तरीही मला कमेंट करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करू शकता. आपले फॅब्रिक पेंटिंगचे वर्कशॉप तसेच आरी बिझनेसचेही वर्कशॉप सुरू असतात. कशा पद्धतीनं तुम्ही आरी वर्क करू शकता, तसेच फक्त हे ब्लाऊज डिझाईन न करता त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट कसे बनवू शकता, कसं सेलिंग करू शकता ऑनलाईन, त्याचेही वर्कशॉप आपले असतात. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक जी माहिती असेल ती आपल्या चॅनलवरती येत राहते. अपडेट जे असतात ते सगळे आपल्याला कळत राहतील. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण जे काही आपले योजना असतात, जे काही आपले वर्कशॉप असतात ते सगळे लोकांपर्यंत पोचतील. तर इथं बॅक चेन स्टिच जी आहे ती या पद्धतीनं आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण वर्कचं जे डिझाईन आहे ते स्टार्ट करणार आहोत. इथं मी 2 तारची निडल घेतलेली आहे. जरदोजीसाठी 1 तारची निडल घेतली होती. तर इथं आपल्याला कट पाईप घालायचं आहे. त्यामुळं हे जे मी जरीचं जे वर्क केलेलं आहे ते सोडणार आहे. आपल्याला थ्रेड वर्क जे आहे ते वरती आउटलाईनसाठी करायचं आहे आणि खाली जे आहे ते आपल्याला कट पाईप टाकायचे आहेत. आणखी लोडिंगसाठीही आपल्याला कट पाईप टाकून घ्यायचे आहेत. हेच लोडिंगचा जो हा प्रकार आहे आत्ता जी मी आपल्याला दाखवणार आहे, शिकवणार आहे, तोच प्रकार तुम्ही वेगवेगळ्या पानांमध्ये करू शकता. इथं मी कट पाईप यूज केलेला आहे. तुम्ही जरदोजी यूज करू शकता किंवा शुगर बीट्स यूज करू शकता. जे काही आपल्याला मटेरियल आवडेल ते मटेरियल तुम्ही यूज करू शकता. फक्त टेक्निक एकच असणार आहे. त्यानंतर त्यामध्ये कोणतंही तुम्ही मटेरियल वापरू शकता. अशा प्रकारे आधी आपल्याला जरीची आउटलाईन करून घ्यायची आहे.
जरीची आउटलाईन करण्यासाठी मी 2 तारची निडल वापरत आहे. आपल्याला त्यामध्ये लोडिंग करण्यासाठी 1 तारची निडल यूज करायची आहे, किंवा तुम्ही तुलिप ब्रँडची जर यूज करत असाल तरीही करू शकता. पण प्रोफेशनली जर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला 1 तार 2 तारची निडल वापरायला लागणार आहे. इथं आपल्याला एंड नॉट करून घ्यायचं आहे. त्यानंतर वरच्या बाजूला येऊन परत आपल्याला आउटलाईन करून घ्यायची आहे पानाला. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी देवी आरी वर्क कसं करायचं, तसेच फॅब्रिक पेंटिंग विथ आरी वर्क देवी कशी करायची, त्यानंतर फॅब्रिक पेंटिंग विथ आरी वर्क जे दुसरे डिझाईन्स असतात ते कसं करायचं पोर्ट्रेट, त्यानंतर फ्री आरी क्लासची प्लेलिस्टही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तीही चेक करू शकता. सिल्क थ्रेड मास्टरीचीही प्लेलिस्ट दिलेली आहे, त्यामध्ये 10 क्लासेस आहे. 10 क्लासेस करून तुम्ही सिल्क थ्रेड अगदी आरामात शिकू शकता. सगळे जे व्हिडिओ आहेत ते चेक करा, आणखी नक्की प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. सगळे व्हिडिओ जे आहेत ते व्हॅल्युएबल आहेत. तुम्ही प्लेलिस्ट जाऊन चेक करू शकता, आणखी वर्क करून व्हिडिओ बघून तुम्ही एक प्रॅक्टिस करू शकता. तर इथं जे आहे ते आपल्याला कटपाईपचं लोडिंग करायचं आहे. त्यासाठी आपल्याला वरून जे आहेत ते थ्रेड काढायचे, आणखी तिरकं असं त्यामध्ये 2 कटपाईप टाकायचे. मोठे असतील तर तुम्ही 2 टाकू शकता, छोट्या साईजचे कटपाईप असेल तर 3 टाकू शकता. परत बॅक यायचं आहे, परत एक एक्स्ट्रा टाका टाकायचा आहे, परत त्यामध्ये कटबीट्स टाकायचे आहेत. जेवढे त्या आकारामध्ये बसतील तेवढे टाकायचे. 2 बसतील तर 2, 3 बसत असतील तर 3 टाकायचे आहेत. त्यानंतर परत बॅक येऊन परत एक एक्स्ट्रा टाका टाकायचा आहे, आणि त्यानंतर परत खाली जायचं आहे. आणखी एंड नॉट करून घ्यायचं आहे. तसंच दुसऱ्या पानातही त्याच पद्धतीनं करायचं आहे. जर पानं छोटी असतील तर तुम्ही पायपिंग करायचं नाही. जे आपण पायपिंग करतो, कॉडदोरी वापरतो, ती कॉडदोरी आपल्याला वापरायची नाही आहे. पानं छोटी असतील तर, साईज छोटी असेल डिझाईनची, जर मोठी साईज असेल, पानं मोठी असेल तर तुम्ही कॉडदोरी वापरू शकता. कारण जे उठावदारपणा म्हणतात, किंवा जे आपल्याला अगदी फुगीर असं वर्क दिसायला पाहिजे या पद्धतीने 3D टाईप, तर आपल्याला कॉडदोरी वापरायला लागते. तर इथं आपल्याला जागा नाही आहे, अगदी छोटे पानं आहेत डिझाईनची, त्यामुळे आपल्याला इथं कॉडदोरी टाकता येत नाही. आपण डायरेक्ट इथं वर्क करायचं आहे. जर मोठे असतील पानं तर तुम्ही कॉडदोरी टाकू शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला जे आहे हे लोडिंग करायचं आहे. हेच लोडिंगची जी टेक्निक आहे, त्यामध्ये वेगवेगळं मटेरियल यूज करू शकता. तुम्ही जरदोजीचंही लोडिंग करू शकता, शुगर बीट्सचंही लोडिंग करू शकता. तर इथं आपल्या पानांची जी डिझाईन आहे ती पूर्ण झालेली आहे, आणि खाली जी डिझाईन आहे ते नोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली जी डिझाईन आहे त्यामध्ये फक्त आपल्याला पाईपची लाईन करून घ्यायची आहे. आणखी आपल्याला क्लासेसबद्दल काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. आपले जे क्लासेस आहेत ते ऑनलाईन आहेत, ऑफलाईन आहेत. आणखी प्रोफेशनल पद्धतीनं आपल्या क्लासेसमध्ये शिकवलं जातं. आणि या महिन्याच्या शेवटी ज्यांचे ॲडमिशन होतील त्यांच्यासाठी 2 क्लासेस फ्री आहेत. एक क्लास जो आहे तो टेझल वर्कचा आहे. टेझल वर्कचा क्लास जो आहे तो तुम्हाला फ्री मिळणार आहे. 1 दिवसीय वर्कशॉप असतो तो 1 तासाचा, तो तुम्हाला फ्री मिळणार आहे. त्यानंतर दुसरं ब्रूच, ब्रूच कसे करायचे तुम्ही फ्रॉकवर बघू शकता, किंवा पर्सवर असतात, ड्रेसवर असतात, साडीवर असतात. ते ब्रूच आरी वर्कचे कशा पद्धतीनं करायचं त्याचाही जो वर्कशॉप आहे, त्याचाही जो क्लास आहे 1 दिवसीय क्लास 1 तासाचा, तोही तुम्हाला फ्री मिळणार आहे. तर दोन्ही क्लासेस जे आहेत ते फ्री मिळतील ज्यांचे ॲडमिशन होतील त्यांच्यासाठी. त्यानंतर बेसिक टू ॲडव्हान्स क्लासमध्ये आपले पूर्ण जे स्टिचेस असतात आरी वर्कचे, प्रोफेशनल आरी वर्कचे, ते सगळे कंप्लीट होतात. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट दिले जातात. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जे आहे क्लासचं सर्टिफिकेटही प्रोव्हाइड होतं.
आणखी लाईफ टाईम सपोर्ट जे आहे ते आपल्याकडून आपल्याला मिळणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर जर आपल्याला ॲडमिशन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आणखी जे हे फ्री क्लासेस आहेत, टेझल वर्क आणखी ब्रूच क्लास दोन्ही आपल्याला फ्री मिळणार आहेत. फक्त या महिन्यापुरतंच ही ऑफर आहे. त्यामुळं तुम्ही ॲडमिशन जरी करणार असाल तर करू शकता. झूम क्लासेस असतात. सोमवार ते शुक्रवार आपले क्लासेस असतात. शनिवार रविवार सुट्टी असते. अजून वेळ जी आहे ती ऑनलाईनची जी नवीन बॅच आहे त्याची अजून ठरलेली नाही आहे. त्यामुळं वेळेचं आपल्याला नंतर कळवण्यात येईल. तर या पद्धतीनं आपलं जे डिझाईन आहे एक हे पूर्ण झालेलं आहे. इथं मी गोल्डन आणि सिल्वर 2 असे कॉम्बिनेशन ठेवलेलं आहेत. सिल्वर आणखी गोल्डन असं मिक्स केल्यानंतर खूप छान दिसतं वर्क, म्हणून इथं मी 2 प्रकारचे जे आहेत ते मणी ठेवलेले आहेत. इथं बघू शकता दुसऱ्या ज्या डिझाईनला आहेत ते आपल्याला सिल्वर कलर यूज करायचा आहे. एक जी आहे डिझाईन ती सिल्वर ठेवायची आहे, आणखी एक डिझाईन आहे ती गोल्डन ठेवायची आहे. तर इथं आपल्याला आता सिल्वर डिझाईन करून घ्यायचं आहे. तर इथं जे आहे ते आपल्याला सिल्वर कलरचं लोडिंग करून घ्यायचं आहे. तर इथं आपण बघू शकता आपलं लोडिंग जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे.
तर इथं बघू शकता आपली डिझाईन जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि मध्ये थोडा जो आहे तो इथं आपल्याला गॅप दिसतोय, त्यामुळे इथं आपल्याला 2 mm चे मणी काढायचे. तुम्ही मोती टाकू शकता किंवा कुंदन लावू शकता. कोणतंही मटेरियल इथं तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. इथं आपल्याला एंड नॉट करून घ्यायचं आहे. जिथं गॅप दिसतोय त्या ठिकाणी इथं मी अंदाजे टाकत आहे, तुम्ही मार्क करून जरी घेतला तरी चालू शकते. तर इथं बघू शकता आपण खूप सुंदर अशी आपली डिझाईन जी आहे बॉर्डरची बनवून तयार आहे. हीच डिझाईन आपल्याला स्लीव्जला आपण यूज करू शकतो, तसेच मध्ये बुट्टेही टाकू शकतो. असेच नवीन नवीन डिझाईन आपले येत राहतील. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण वर्कशॉप घेऊन येत असतो, नवीन नवीन डिझाईन घेऊन येत असतो, आरी वर्क्सचे, फॅब्रिक पेंटिंगचे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.